भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील गट ग्रामपंचायत पाथरी जमनापूर खैरलांची येथील सदस्यांनी खोटे आरोप लावून सरपंच पूजा देशमुख यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। त्यानुसार ग्रामपंचायत कमिटीच्या सभेत 8 विरुद्ध 3 मतांनी प्रस्ताव पारित करण्यात आला होता। त्यानुसार अविश्वास प्रस्ताव संबंधाने ग्रामपंचायत भवनात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेचे कामकाज नायब तहसीलदार अनिता गावंडे, गट विकास अधिकारी PV जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी SR झलकी, विस्तार अधिकारी ग्रामविकास अधिकारी यांनी कामकाज पार पाडून मतदान प्रक्रिया सांभाळली। तर पोलीस निरीक्षक MP आचरेकर यांनी ताफ्यासह दाखल होऊन सभा शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता। यामध्ये 1274 मतदारांनी सहभाग नोंदवून 796 मते सरपंच च्या बाजूने तर विरोधात 426 मते तसेच 52 मते अवैध ठरली, तरी सुद्धा 370 एवढ्या भरघोष मताधिक्यांनी अविश्वास प्रस्ताव बारगळला असल्याने गावकरी ते राव न करी या युक्तीचा या ठिकाणी अनुभव आला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। काय सांगणार मॅडम? नमस्कार, मी सरपंच पूजा दिनेश देशमुख, सरपंच पाथरी जमनापूर खैरलांजी। आता 3 फरवरीला माझ्या सर्व मेंबरांनी सदस्यांनी माझ्या अविश्वासाचा प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेबांना दिला। त्यानंतर लगेच 7 तारखेला तहसीलदार साहेबांनी विशेष सभा घेऊन 9/3 अविश्वास हा पारित झाला। त्याच्यानंतर लगेच 25 तारखेला विशेष ग्रामसभा आयोजित करून सर्व जनतेतून निवडणूक झाली आणि 1274 मतदार तिथे उपस्थित होते। त्यामधून 796 मतदान झाले आणि 370 मतांनी मी भरघोस मतांनी मी जनतेतून निवडून आली आणि जनतेने मला इतका विश्वास देऊन विश्वास करून मला हा पद दिला आणि मी सर्व जनतेचे मनापासून खूप खूप आभार मानते। असाच त्यांचा विश्वास आणि सहकार्य मला नेहमीच लागो, कारण की मला जनतेने निवडून दिलं आणि मी नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील आणि जनतेचे सर्व काही कामं होतील याची सुद्धा मी शाश्वती देते। आणि पुन्हाच एकदा मी संपूर्ण माझ्या गावातल्या 3 गावामधल्या गावकऱ्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि असाच माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवून राहावं अशीच मी त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा करते। थांबते।